जय शिवराय मित्रांनो अतिशय एक महत्त्वाचा असा अपडेट आहे. 2023चा पीक विमा परत एकदा वाटप केला जाणार आहे. ज्या जिल्ह्यातील पीक विमा नापात्र करण्यात आला होता, तो परत एकदा पात्र करून त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, लातूर असेल, नांदेड, हिंगोली, धाराशिव, परभणी, जालना, सोलापूर या जिल्ह्यातील पीक विम्याचा जो क्लेम होता तो नाकारण्यात आला होता आणि ते होल्ड करण्यात आला होता. आता त्या पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे. तर मित्रांनो जवळपास एस-बी-आय लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून 8,61,675 शेतकऱ्यांचा पीक विमा हा भरला होता. त्यामध्ये 3,25,786 शेतकऱ्यांचा आता पीक विम्याचं वाटप हे केलं जात आहे. यामध्ये 226 कोटी 41 लाखाचा निधी हा वाटप केला जात आहे. तर मित्रांनो संभाजीनगर असेल, लातूर असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, धाराशिव, परभणी, जालना, सोलापूर या जिल्ह्यातील सध्या पीक विम्याचं वाटप कधीपर्यंत होईल हे सुद्धा समजून घेणार आहोत. तर मित्रांनो त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मात्र नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलची सभासद मिळवा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट हे मिळत राहील. तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं झालेलं नुकसान त्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम करण्यात आले होते. परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कारण दाखवत तो पीक विमा होल्ड करण्यात आला होता. म्हणजेच पीक विम्याचं वाटप हे थांबवण्यात आलं होतं आणि त्यालाच एकदा परत मंजुरी देण्यात आलेली आहे. जे शेतकऱ्यांचा पीक विम्याचा क्लेम होता तो पुन्हा एकदा मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, लातूर आहे, नांदेड, हिंगोली, त्यानंतर धाराशिव, परभणी, जालना, सोलापूर या जिल्ह्यातील सुद्धा वाटप हे केलं जाणार आहे. तर मित्रांनो यामध्ये तालुक्याची यादी आपल्याकडे उपलब्ध आहे. यामध्ये अहमदपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2,77 लाखाचा निधी वाटप केला जाणार आहे. आष्टी तालुक्यात जवळपास 23,70 लाखाचा पीक विमा सुद्धा वाटप केला जाणार आहे. त्यानंतर देवणी तालुक्यात जवळपास 26,70,000चा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यात जवळपास 59 कोटी 82 लाखाचा पीक विमा हा वाटप केला जात आहे. निलंगी तालुक्यात जवळपास 42,36 लाखाचा पीक विम्याचं वाटप हे सुरू आहे. त्यानंतर जळकोट तालुक्यात जवळपास 8,41 लाखाचा पीक विम्याचं हे वाटप चालू आहे. त्यानंतर मित्रांनो रेणापूर तालुक्याचा जर विचार केला तर 6,48 लाखाचा पीक विमा सुद्धा वाटप केला आहे करणं चालू आहे. तर मित्रांनो शिरूर तालुक्यात जवळपास 6,65 लाखाचा पीक विम्याचं हे वाटप चालू आहे. त्यानंतर उदगीर तालुक्यासाठी जवळपास 9,93 लाखाचा पीक विमा हा वाटप केला जात आहे. तर मित्रांनो या जिल्ह्यातील पीक विम्याचं होल्ड करण्यात आला होता म्हणजे नाकारण्यात आला होता आणि त्या पीक विम्याचं सुद्धा वाटप आता चालू आहे. 256 कोटी 41 लाखाचा निधी या जिल्ह्यातील वाटप करणं सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो यामध्ये बऱ्याच जिल्ह्याचा पीक विमा वाटप बाकी आहे. यामध्ये हिंगोली जिल्हा असेल, काही प्रमाणात छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. नांदेडचा मोठ्या प्रमाणात पीक विम्याचं वाटप झालेलं होतं. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात आली होती. उर्वरित जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांचा सुद्धा आता पीक विम्याचं वाटप चालू आहे. त्यानंतर धाराशिवचा सुद्धा पीक विम्याचं वाटप हे चालू आहे. परभणीच्या जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्कम ही सुरुवातीलाच वाटप करण्यात आली होती. काही प्रमाणात जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांचा सुद्धा वाटप चालू आहे. त्यानंतर जालना, सोलापूर या जिल्ह्यातील सुद्धा पीक विमा क्लेमचा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं सुद्धा वाटप चालू आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यातील जो निधी आहे तो वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो अहमदपूर या तालुक्यातील सुद्धा वाटप झालेलं आहे चालू आहे. आष्टी तालुका, चाकोट, देवणी, लातूर, निलंगा, जळकोट त्यानंतर आपण पाहू शकतो की जे जिल्हा आहे तालुका आहे ते रेणापूर आहे, शिरूर आहे आणि उदगीर या जिल्ह्यातील जवळपास 256 कोटीचा पीक विम्याचं वाटप हे चालू आहे. तर मित्रांनो आपण पाहू शकतो की या जिल्ह्यातील जे उर्वरित जे जिल्हे आहेत तालुके आहेत याचा सुद्धा वाटप केलं जाणार आहे. जो होल्ड केलेला विमा आहे तो सुद्धा वाटप केला जाणार आहे. हिंगोलीच्या संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट येईल. हिंगोलीच्या संदर्भात नवीन अपडेट आल्याच्या नंतर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो वाशिमचं काय झालं, बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट येत होते. यवतमाळ असेल या जिल्ह्याचा सुद्धा पीक विम्याचे कमेंट येत होते. त्यानंतर जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्याचा सुद्धा बरेच कमेंट आलेले आहेत. परंतु याचं नक्कीच अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जिल्ह्याचे सुद्धा आपण अपडेट घेत राहू. तर मित्रांनो नक्कीच इतर शासकीय योजना असेल त्यानंतर पीक विम्याच्या संदर्भात असेल, नुकसान भरपाई असेल, त्यानंतर आपले PM किसान असेल या सर्व योजनेचे आपण अपडेट घेत राहू. परंतु नक्की चॅनलवर
नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सभासद मिळवा आणि व्हिडिओ शेअर करा. तर जय शिवराय मित्रांनो.